शिल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते या शिल्पाचं उद्घाटन झालं ते राजसाहेब ठाकरे, शरददादा, संजय शेठ, सर्व मनसेचे पदाधिकारी, त्यांचे सगळे ग्रामस्थ मंडळी, सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी. खरं तर भक्ती आणि शक्तीचा मिलन या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे एका बाजूला आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सकाळी वारीला संध्याकाळी बारीला आणि ही खरी परिस्थिती. तसंच भक्ती बरोबर शक्तीची पण गरज या ठिकाणी लागतीच आणि शक्ती बरोबर भक्तीची सुद्धा गरज लागते. याचं हे ज्वलंत उदाहरण या निमित्ताने या ठिकाणी दादा दिलेलं आहे. आणि खरं तर मी तुम्हाला पण धन्यवाद देतो का जुन्नर तालुका जर पर्यटन झाला नसता तर मग आपल्या जुन्नर तालुक्याची परिस्थिती ती अवघड होती. परंतु जुन्नर तालुका आपल्या तुमच्या खरं तर प्रयत्नामुळे त्या ठिकाणी तो झाला आणि झाल्यामुळे जुन्नर तालुक्यातील आपल्याला शेतकरी वर्ग आणि पर्यटन याच्याशिवाय दोन्हीशिवाय पर्याय नाही. म्हणून पर्यटनाला कुठेतरी चालना दिली पाहिजे म्हणून ट्रस्टचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी प्रयत्न करीत असतात आणि भाविकांना आता सगळ्यात जास्त सुख सुविधा उपलब्ध करून देणार 58 पैकी सगळ्यात एक नंबरचं कुठलं स्थान असेल तर आपल्या या विघ्नर देवस्थानाचं हे प्रामुख्याने आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी बोलावं लागेल. आणि नक्कीच मला असं वाटतं का आज राजसाहेब ठाकरे आले त्या दिवशी पण उद्घाटनाच्या निमित्तानं अनेक मान्यवर आले होते. अनेक विकासाची कामं या निमित्तानं ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. जास्तीचा वेळ घेणार नाही कारण मी रोजच आहे तुमच्याकडे तर मी काही नवीन नाही. त्यामुळं गणेश भाऊ ट्रस्टचे सर्व सदस्य विश्वस्त त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. आपल्याला गणेश शुभेच्छा द्याव्या. उपस्थित सर्व विघ्नहर्ता गणपती ट्रस्टचे सभासद ट्रस्टी विशेष करून गणेश कवडे यांनी या कार्यक्रमासाठी मागील 2 महिने खूप फॉलोअप घेतला. आता शिरूर मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे आम्ही एक मिटिंग घेतली आणि या ठिकाणी दर्शनाला आलो. तर गणेशराव या ठिकाणी भेटले आणि त्यांनी म्हणाले की आदरणीय राजसाहेब ठाकरे या ठिकाणी आले तर खूप बरं होईल. आणि त्यानंतर त्यांनी सातत्याने त्याचा फॉलोअप घेतला आणि साहेबांनी या कार्यक्रमासाठी 2 दिवस पुण्यात मुक्काम केला आणि 1 दिवस माळशेज गाडा मुक्काम करून 3 दिवस या ठिकाणी सकाळी गणेशचं म्हणणं होतं की सकाळी 8-8:30 वाजता आले तर चांगला कार्यक्रम होईल. आणि त्यामुळे गणेशचा मान ठेवून तुमच्या सगळ्या ट्रस्टींचा मान ठेवून आदरणीय राजसाहेब या ठिकाणी आले. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे. आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे सर्व महाराष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय राजसाहेब ठाकरे अतिशय खुश होऊन आणि चांगल्या भावनेने या ठिकाणावर गेलेत. त्या सगळ्याचं श्रेय त्या तुमच्या ट्रस्टी मंडळींना गणेशरावांना आपल्या सर्वांना आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आभार मानावं. सन्माननीय माजी आमदार शरददादा, विघ्न कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळेसाहेब, मनसेचे सर्व पदाधिकारी, खरोखर आज सकाळपासून आज गणेश जयंती देवजन्माचा 12 वाजता या ठिकाणी देवजन्म संपन्न होत असतो. निमित्तानं कीर्तन पण आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. आणि एवढ्या धावपळीच्या याच्यात देखील राज ठाकरे साहेब आले आणि लोकार्पण सोहळा जो आहे मंदिराचा सभा मंडपाचा तो या ठिकाणी संपन्न झाला. या शिल्पाचं देखील त्यांनी उद्घाटन केलं आणि आपण देवस्थान ट्रस्टने गणेश भावना निमंत्रण दिल्यानंतर आपण आवर्जून सर्वजण आलात. आपलं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. धन्यवाद.